समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. नाशिक रिंगरोडच्या आराखड्यातील बदलांची उच्चस्तरीय चौकशी, महसूल मंत्र्यांची घोषणा. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यात समान नागरी कायदा अर्थात यूसीसीचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. या समितीने पुढच्या 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर.सी. चव्हाण आणि न्यायमूर्ती एस.जी. मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी.के. जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. नाशिक इथल्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढच्या 15 दिवसात चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या रिंगरोडच्या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करून जमिनींचे गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप केला होता. तर सदस्य सरोज अहिर यांनी बळजबरीने भूसंपादन होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर रिंगरोड होणार हे माहीत असताना किंवा एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेल्या 3 वर्षात या क्षेत्रात कुणी जमिनी खरेदी केल्या आहेत का, याचा शोध घेतला जाईल. जर काही लोकांना लाभ पोहोचावा म्हणून या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आला का, याची महसूल खात्याचे अपर मुख्य सचिव यांच्या नेतृत्वाखालील समिती नेमून 15 दिवसात चौकशी करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. तसंच कोणत्याही स्थानिक शेतकऱ्यांकडून बळजबरीने भूसंपादन करण्यात येणार नाही, असं जाहीर केलं. राज्यातील वृक्ष लागवडीची प्रगती मोजण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं अद्ययावत तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येणार असून मराठवाड्यासह राज्यातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येतील. तसंच यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात स्पष्ट केलं. सदस्य संतोष दानवे यांनी राज्यातील वृक्षतोड आणि राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेबाबत प्रश्न केला होता. तर अर्जुन खोतकर, अमित देशमुख, मंदा म्हात्रे, आशिष देशमुख, महेश शिंदे, राहुल कुल, नाना पटोले आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेत उपप्रश्न केले. वृक्षतोड परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले. मात्र या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. वृक्षतोड परवानगी प्रक्रियेचं डिजिटायझेशन आणि सुलभीकरण करताना पर्यावरणाचा समतोल राखणं, जुन्या आणि दुर्मिळ वृक्षसंपदेचं जतन आणि संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सर्व कायदेशीर तांत्रिक निकषांचं काटेकोर पालन केलं जात असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी, वन तसंच विविध प्राधिकरणांच्या जमिनीवर झोपड्यांचे एसआरए, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल, अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महाराजस्व अभियानांतर्गत महाशिबिर घेण्यात येईल. या माध्यमातून राज्यातील किमान 10 लाख कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे सांगितलं. 22, 25 किंवा 26 जुलै या 3 दिवसांपैकी कोणत्याही एका सोयीच्या दिवशी आमदार आपापल्या मतदारसंघात या शिबिराचं आयोजन करू शकतील, असंही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. या शिबिरात महिला शेतकऱ्यांना आय कार्ड आणि गावठाणांचं सनद वाटप करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी निवेदनाद्वारे केली. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून जिवाजी महाले यांनी छत्रपतींचं रक्षण केलं. अशा या वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलं. महाज्योतीसाठी 728 कोटींचा निधी, मंत्री अतुल सावे यांची माहिती.
बेकायदेशीर दारूविरोधात कारवाई अधिक प्रभावी होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता अभियानातल्या आकडेवारीची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करणार, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांची घोषणा. कांदा दर स्थिर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, प्रक्रिया उद्योग उभारणीवर सरकारचा भर, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. महाज्योती संस्थेसाठी 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून एकूण 1500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सावे म्हणाले की मंजूर झालेल्या 728 कोटी रुपयांपैकी 499 कोटी रुपये सहाय्य अनुदानासाठी, 1 कोटी रुपये इतर प्रशासकीय खर्चासाठी आणि 228 कोटी रुपये बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. नागपूर आणि नाशिक इथे नवीन वसतिगृहांचं बांधकाम सुरू असून त्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेसोबत महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 21,75,000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 48 लाख रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 51 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं आहे. या संस्थांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिलं जात आहे. आतापर्यंत पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेमार्फत सुमारे 250 विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत सुमारे 480 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील सामंजस्य करार 9 जून 2026 रोजी करण्यात आला असून त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं सावे यांनी सांगितलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाचं बळकटीकरण करून महसूल वाढीसाठी बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि बनावट मद्य विक्रीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले की राज्याच्या महसुलात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा वाटा असून विभागाच्या महसुलात सुमारे 17.63% वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी 1088 नव्याने मंजूर पदं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसंच एकूण 4,926 पदांच्या भरतीचा प्रस्ताव आहे. ही पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने आणि पदोन्नतीने भरली जाणार आहेत. मात्र पदोन्नती प्रक्रियेला न्यायालयीन स्थगितीमुळे काही विलंब होत असल्यानं रिक्त पदांचं प्रमाण वाढलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या 6 प्रमुख जिल्ह्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची नवीन अधीक्षक कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यालयांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदं भरून विभाग अधिक सक्षम करण्यात येईल असं मुश्रीफ यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 2022-23 ते 2026-27 या कालावधीत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता मोहिमेच्या आकडेवारीबाबत उपस्थित झालेल्या शंकांची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यमंत्री डॉक्टर भोयर म्हणाले की 2025-26 मध्ये नंदुरबार जिल्ह्यासाठी 16,984 असाक्षरांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात 18,171 असाक्षरांची नोंदणी करण्यात आली. तसंच 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यांकन चाचणीसाठी 19,819 जण परीक्षेला बसले. त्यापैकी 19,800 जण नवसाक्षर झाले. त्यामुळे जिल्ह्याने 117% उद्दिष्टपूर्ती केली असल्याची माहिती विभागाने दिली. 2024-25 आणि 2025-26 या दोन्ही वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्याला देण्यात आलेले असाक्षर नोंदणीचं उद्दिष्ट 100% पूर्ण झाल्याचंही विभागानं कळवलं आहे. मात्र सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि आकडेवारीतील तफावत लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची बाहेरील जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित सदस्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी बैठकीचे आदेश दिले जातील असं राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी स्पष्ट केलं.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहनासंदर्भातील उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं पणन मंत्री रावल यांनी सांगितलं. कांदा साठवणुकीसाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा चाळी उभारण्यात आल्या असून भविष्यात तालुका आणि जिल्हा स्तरावर एफपीओच्या माध्यमातून कांदा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा विचार आहे. दर घसरणीच्या काळात यापूर्वी विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना अनुदान थेट खात्यावर जमा करण्यात आलं आहे. सध्या बाजारात कांद्याचे दर समाधानकारक असून शेतकऱ्यांना स्थिर दर मिळण्यासाठी शासन सातत्यानं उपाययोजना करत असल्याचंही रावल यांनी नमूद केलं.